तिसरी मीटिंग आता मुंबईत होते. या तिसऱ्या मीटिंगमध्ये ज्या पद्धतीने मोदी, त्यांचं सरकार आणि त्यांचं अलायन्स घाबरलेलं आहे, आम्हाला असं वाटतं की इलेक्शन होईल की नाही. आणि जे हिटलरचं झालं त्याच पद्धतीने मोदी आणि भाजपची ही सगळी रणनीती आहे. एकीकडे इंडिया आघाडीची बैठक सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला वन नेशन वन इलेक्शनसाठी कमिटी गठीत करण्यात आल्याची माहिती समोर येते. या सगळ्या पार्श्वभूमीवर देशासाठी वन नेशन वन इलेक्शन कितपत योग्य आहे आणि हा घाट कशासाठी घातला जातोय? बेसिक गोष्ट अशी आहे की इंडियाचा हा जो इनिशिएटिव्ह आहे आणि त्या तिसरी मीटिंग आता मुंबईत होते. या तिसऱ्या मीटिंगमध्ये ज्या पद्धतीने मोदी, त्यांचं सरकार आणि त्यांचं अलायन्स घाबरलेलं आहे, त्यातनं एक नवीन फंडे आता सुरू झालेले आहेत. म्हणजे आपण बघितलं की 200 रुपये गॅसचे कमी झालेले आहेत तिसऱ्या मीटिंगला. इंडियाची ज्या पद्धतीने एक नवी उभारणी होते त्याने सगळे घाबरलेले लोक आहेत. या पुढच्या काळामध्ये तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीने इश्यू बेस्ड पॉलिटिक्स होतं आहे, या इश्यू बेस्ड पॉलिटिक्सला कशा पद्धतीने तोंड द्यायचं याचा संभ्रम आता मोदी आणि त्यांच्या सरकारमध्ये होतो आहे. मला दोन गोष्टी एक महत्त्वाच्या ज्या वाटतात त्या म्हणजे अशा, कधीही यांनी आत्तापर्यंत महापालिकेच्या निवडणुका या प्रलंबित आहेत, त्याच्याबद्दल काही बोलत नाहीत. आता वन नेशन वन इलेक्शन यांना लोकशाही मान्य आहे का? लोकशाही संसदीय भारताची जी लोकशाहीची जी रचना आहे ती संघराज्य पद्धतीची आहे. मात्र आता भारतामध्ये अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धती सुरू होईल असं वाटतं का या सगळ्यातून? आम्हाला असं वाटतं की इलेक्शन होईल की नाही, कारण यांचा लोकशाहीवर विश्वास नाही आहे. लोकशाही पद्धतीने हुकुमशहाचे जे काही आगमन होतं त्या पद्धतीचेच हे लोक आहेत. जे हिटलरचं झालं त्याच पद्धतीने मोदी आणि भाजपची ही सगळी रणनीती आहे. मला असं वाटतं की या देशामधली जर लोकशाही, लोकांचं स्वातंत्र्य हे जर धोक्यात येणार असेल तर त्यासाठीचे सगळे फंडे आहेत. आणि म्हणून वन नेशन वन इलेक्शन हा आपल्या घटनेला, मला असं वाटतं की घटनेमध्ये जी काय तरतुदी आहेत त्याच्या विसंगत हे सगळं चाललेलं आहे आणि त्याला कायद्याचा मुलामा देण्याचा प्रयत्न मोदी सरकार करतं आहे. आणि मला असं वाटतं देशामधले लोक ह्याच्या विरोधात उभे राहतील. हे शक्य होईल का? पण ज्या पद्धतीने हा घाट घातला जातोय ही गोष्ट खरी असली तरी हे शक्य होऊ शकतं का की भारतामध्ये वन नेशन वन इलेक्शन घेणं? मला वाटत नाही हे शक्य होईल. याचं कारण असं, इतका मोठा देश, 135 कोटींचा हा देश आहे. या देशामधली एक संरचना वेगळी आहे, आपल्याकडे इलेक्शन पद्धती वेगळी आहे. अशामध्ये या सगळ्या पद्धतीला गुंडाळून ठेवायचं, अनेक नवे फंडे काढायचे ही लोकशाही नाही. आणि हा आपल्याला जो एक भीतीचा खंड आलेला आहे त्या भीतीतनं हे सगळं चाललेलं आहे. पण हे सगळं मला असं वाटतं पुढच्या काळात चालणार नाही. लोक सुज्ञान आहेत, लोकांना हे कळतं आहे आणि लोक याच्या विरुद्ध उभे राहतील. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा की या सगळ्या कमिटीसाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेली आहे. जी नियुक्ती करण्यात आलेली आहे माजी राष्ट्रपतींची, ही योग्य आहे का? यासाठी काय सांगाल? बघा, रामनाथ कोविंद असतील किंवा आताच्या मुर्मू असेल, या सगळ्या दोन्ही राष्ट्रपती जे आहेत हे स्टॅम्प आहेत त्यांच्या दृष्टीने. म्हणजे आपण दलितांना नेमलं आहे, आपण आदिवासी समाजातला नेमलं आहे आणि त्यांना व्हॉईस नाही आहे. मणिपूरमध्ये महिलांवर नग्न धिंड काढली, त्यांच्यावर अत्याचार झाले, मुर्मू बोललेले नाही आहेत. त्यामुळे हे टूल आहेत आणि BJPच्या हाताचं हे टूल आहेत. त्यांना एसेच नाही आहे. त्यांना सांगितलं जातं ही स्क्रिप्ट आहे, ही वाचायची. ते स्वतः काही करणार नाही, त्यांना स्क्रिप्ट दिलेली आहे. त्यामुळे हुकुमशाही अशाच पद्धतीने येते. ते सांगतात फक्त आम्ही लोकशाही पद्धत वापरायची आणि हुकुमशाही आणायची, या पलीकडे दुसरं काय नाही आहे. त्यामुळे कोविंद असतील किंवा मुर्मू असतील यांना से नाही आहे, त्यांना आवाज नाही आहे. आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा की ज्या पद्धतीने इंडिया आघाडीची ही बैठक होते, मात्र या बैठकीमध्ये अनेक मतभेद असल्याचं सुद्धा समोर येत आहे. म्हणजे दिल्लीमध्ये आप आणि काँग्रेसमध्ये असतील, पंजाबमध्ये तीच परिस्थिती असेल, पश्चिम बंगालमध्ये डावे ममता आणि काँग्रेस, अशा पद्धतीने ही सगळी परिस्थिती असेल. त्याबद्दल काय सांगाल? ही सगळी जी जुळवणी ती कशा पद्धतीने करणार आहे काँग्रेस? हे आपल्या इंडियाचं एक वैशिष्ट्य आहे, विविधता में एकता. आणि इंडिया हे जे काय नवीन इनिशिएटिव्ह आहे हे पण विविधता में एकता आहे. आपले मतभेद आहेत, मतभेद असणं लोकशाहीचं जिवंतपणाचं लक्षण आहे. त्यामुळे मतभेद आहेत पण तरीही एकत्र येणं कशासाठी? संविधानासाठी आणि स्वातंत्र्यासाठी. याबाबत सगळ्यांचं एकमत आहे की नाही? सगळे एकमत आहे. त्यामुळे मतभेद असणार, घराघरात कोणाचे मतभेद नसतात. माझं एवढंच म्हणणं आहे की अशा परिस्थितीमध्ये एकत्र जेव्हा ते येत आहेत तेव्हा हुकुमशहांची खुर्ची असते ती डगमळीत होते.
आता शेवटचा प्रश्न असा की हे सगळं ज्या पद्धतीने घडतंय, काल डी राजा यांनी असं म्हटलंय की आता बैठका बस झाल्या, चर्चा बस झाली, आता ॲक्शन प्लॅनवरती काम केलं पाहिजे, लोकांमध्ये गेलं पाहिजे, रस्त्यावरती उतरलं पाहिजे. काँग्रेस आणि इतर पूर्ण इंडिया आघाडीच आहे, सध्या फक्त बैठकांवर जोर आहे. ॲक्शन प्लॅन आणि ॲक्शन मोडवर कधी येणार आहे हे सगळं? असं आहे, इंडिया इनिशिएटिव्हमध्ये देशातले नामवंत नेते, ज्यांना देशाचा आवाका आहे, असे सगळे नेते सहभागी झालेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं, आता तुम्ही बघा, ही तिसरी मीटिंग आहे. या तिसऱ्या मीटिंगनंतर ॲक्शन मोडवर सगळेच येणार आहेत. कारण ही अलायन्स जोपर्यंत लोकांमध्ये तुम्ही जात नाही, म्हणजे बघा, लोकांमध्ये उत्साह आलेला आहे, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आलेला आहे सर्व पार्टीच्या, पण त्याला ॲक्शन मोडमध्ये नेण्याचं जे काही एक योजना आहे ती आता होईल. तुम्ही थोडा वाट बघा. आणि आता हे सगळं झालं खरं आहे, पण आता तुम्ही म्हणता की ॲक्शन मोडवरती येईल, हे सगळं मान्य आहे. पण राहुल गांधी ही बैठक झाल्यानंतर पुन्हा परदेश दौऱ्यावर जात आहेत. म्हणजे एकीकडं बैठका घ्यायच्या, ॲक्शन मोडवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पेरायचा, आणि दुसऱ्या बाजूला पुन्हा परदेश बैठका. म्हणजे भाजपकडून जो सातत्यानं आरोप होतोय, त्याच आरोपाला एक प्रकारे यातून पुष्टी तर मिळणार नाही ना. आपले पंतप्रधान किती दिवस या देशात असतात आणि किती दिवस परदेशात असतात, त्यांचे परदेश दौऱ्यातनं काय साध्य झालं हे पण बघूया ना. एखादा इंडिव्हिज्युअल माणूस कुठे जातोय त्याच्यावर राजकारण करण्याआधी मोदींनी विचार करावा. आता तुम्ही साऊथ आफ्रिकेत गेलात, काय झालं? चायनाला काय डोळे दाखवलेत? म्हणजे तुम्ही आता परदेशात फिरताय, सरकारी खर्च इतका होतोय की त्याची चर्चा आता न केलेली बरी. पण हे करूनही देशाच्या वाट्याला काय येतं आहे? चायनाला तुम्ही काही तिथे खर्चावून सांगितलं का? तुमचा अपमान झाला. हे फिरून घेत आहेत आणि राहुल गांधींचं सांगतायत. राहुल गांधी पूर्ण वेळ आता देत आहेत, पूर्ण इश्यू बेस राजकारण ते करतात. एकही देशातला असा इश्यू नाही आहे की ज्याच्यावर ते बोलत नाही आहेत आणि पुराव्यासहित बोलत आहेत. आणि फिरतंय कोण? जगद्गुरू फिरत आहेत, अनेक देशात जात आहेत. साध्य काय होतं आहे? या देशाच्या हाताला काय लागतं आहे यांच्या परदेश दौऱ्यातनं, ह्याचा आपण विचार करूया. नक्कीच. हे होते काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते युवराज मोहिते. यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितलं की राहुल गांधींचा परदेश दौरा असेल किंवा इतर काही मुद्दे असतील, हे कशा पद्धतीने आता काँग्रेस डील करणार, इंडिया आघाडीची पुढची भूमिका कशा पद्धतीने असणार आहे, लोकांमध्ये कशा पद्धतीने जाऊन लोकांच्या प्रश्नांना हात घातला जाणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी दिलेली आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट रोनक वाल्मिकीसह भरत मोहोळकर, मुंबई.